सांगणार? हे सिया गोयलच्या आत्यान फुफाचं दुकान आहे. सिया गोयलच्या डोक्यात काय चाललं होतं हे या दोघांना माहिती होतं. या दोघांचं म्हणजे तिचा भाऊ हे तिघही कल्प्रिट आहे त्याच्यामध्ये, आणि तिचा फुप्पा बँकरप्ट झालाय. तुम्ही माहिती घ्या, त्याच्यावर करोडोचं कर्ज आहे. तो थोड्या दिवसांनी दुकान बंद करणार आहे. एवढं कर्ज बँकेचं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की केतन अग्रवालला गाठायचं, त्याच्याकडनं पैसे लाटायचे आणि त्याला बर्बाद करायचं. पण त्याच्या वेळेस ह्या सगळे हे जे पुराव्यातनं जे सियाचं कळलंय त्याच्यातनं क्लिअर कट कळलंय की आत्या आणि फुफा यांचा त्याच्यामध्ये बरोबरचा वाटा होता. म्हणून आज आम्ही तिच्या फुप्पाच्या आणि आत्याच्या दुकानासमोर, नरेंद्र मित्तलच्या दुकानासमोर आलो. 2 महिने झाले, उद्या 2 महिने होतील केतन अग्रवालचा मर्डर करून, आणि तरी ही महाराणी मस्त स्पेशल सेल मध्ये कोर्टात राहतीये. कशी राहतीये स्पेशल सेल मध्ये? म्हणजे काय कायदा पूर्ण कोळून पाहिला. 4 वकील लावले तिच्या या हिरोनी, फुप्पानी आणि बापानी. आमची मुलगी निर्दोष आहे म्हणून. अहो, तिने एक मर्डर केलाय, कोल्ड ब्लडेड मर्डर, आणि तिला त्या कोर्टानी, त्यांच्या वकिलांनी तिला स्पेशल सेल द्या, तिला आतमध्ये मारतील. कोण मारेल तिला आतमध्ये? तिला स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी वेगळं केलं का? वेगळ्या सेल मध्ये कशी गेली ती? कॉमन सेल मध्ये का नाहीये? त्याच्यासाठी हा आवाज उठवण्यासाठी पोलीस स्टेशन असू दे, कुठेही असू दे, तिची व्यवस्थित चौकशी झाली. पण आज जेलमध्ये तिला बऱ्याच सुविधा मिळता आहेत. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही माहिती घ्या. तिला स्पेशल सेल, वेगळं सेल दिलेलं आहे. 100% त्या जर कॉमन मध्ये राहिल्या, कॉमन कैद्यांबरोबर राहिल्या, तर तिला रोज त्रास होणारच ना त्या कैद्यांकडनं. म्हणून आमच्या अशिलाला जीवितास धोका आहे म्हणून तिला वेगळं सेल, तिला वेगळं जेवण, तिला एकटीला वेगळं जेवण. ती सगळ्यांच्या बरोबर नाही जेवणार, लाईनीत राहून जेवणार. म्हणजे ही सिक्युरिटी कुठनं? हे सिक्युअर तुम्ही का करताय? आमची भूमिका आहे ताबडतोब तिला शिक्षा झालीच पाहिजे, फाशी झालीच पाहिजे. अहो, तुम्हा पत्रकारांना तिने मिडल फिंगर दाखवलं. तिची डेअरिंग बघा, तिची हिंमत बघा. आणि त्याच्यानंतर तिचे वडील म्हणतात तिच्या बोटाला लागलं होतं. तुम्ही होता ना सगळ्या शूटिंगला, मिडल फिंगर दाखवलं ना. एवढा तिचा माज आहे, आणि आजही ती म्हणते 2-3 महिन्यात मी बाहेर येणार दिवाळीपर्यंत. कोणता कॉन्फिडन्स आहे? कोणतीही कोल्ड ब्लडेड मर्डर करण्यानंतर असं बोलू शकते? हेच आहे तिचे फुप्पा, आत्या, तिचा बाप, तिचा भाऊ, हेच आहेत. बाकी नाही झाली तर मग पुढचं पाऊल काय असणार? नाही, आम्ही तर काय त्यांच्या घरात जाऊन काढे लावू तिच्या बापाला. आम्ही सोडणार नाही. कारण का जर तुम्ही अशा गुन्हेगाराला पनाह देत असाल तर उद्या आमच्या पुण्यामध्ये आमची मुलं आहेत लग्नाची. आम्ही लग्न करायची का नाही त्या पोरांची? अशा जर मुली डेअरिंग वाढवलं, नाही आवडला मुलगा तो ढकलून द्या, नाही आवडला मुलगा तो जाळून टाका, नाही आवडला मुलगा तो मारून टाका. कुठं तरी दहशत बसली पाहिजे ना. असा कसा जीव घेऊ शकता तुम्ही एका मुलाचा? आज त्या परिवाराला संपवलं त्या ह्या लोकांनी. तो मुलगा तर गेला, त्याचा आजोबा धसक्यानी 15 दिवसात गेलाय. आज त्याच्या वडिलांची अवस्था काय आम्ही टीव्हीवर तुमच्याच इंटरव्ह्यू मध्ये पाहिलेलं आहे. त्याच्या आईचा इंटरव्ह्यू आम्ही पाहिलेला आहे की ती फोटो कुरवाळ्यात राखी पौर्णिमेचा रडतीये. कुणाच्या घरात असं होऊ नये. पण आम्ही सगळ्या महिलांना खरंच तिला श्राप देतो, खरंच श्राप देतो, आणि त्या आईलाही श्राप देतो की अशी अशी असंस्कारित पोरगी पैदाच कशी केली.